अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. इथं जी दिलंय तीच क्रमाने घेतलं पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, काल परवा आपल्या सभागृहात नंतर एक घोषणा झाली की मनोज जरांगे पाटलांच्या तुम्ही नंतर मग शेलार साहेब आंदोलनाची एसआयटी चौकशी करणार. अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही नाही, मला आपल्याला सांगायचं, आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगायचंय, एक इकडे एक तिकडे, ती चौकशी करण्याआधी जे आंदोलन ज्या गोष्टीमुळे सुरू झालं किंवा ज्या गोष्टीमुळे चर्चेत आलं ते आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या आदेशाने झाला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता इकडे या. एवढ्या छोट्याशा गावात एक आंदोलन शांततेने चालू असताना त्या ठिकाणी शेकडो पोलीस कुणाच्या आदेशाने गेले, त्यांना आदेश लाठीचार्ज करायचे कुणी दिले, त्या ठिकाणी हरिपाठ चालू असताना लाठीचार्ज करायचा आदेश कुणी दिला त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यात राज्यभर रास्ता रोको न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शांततेने चालू होती, परंतु आपल्या सरकारच्या वतीनं रास्ता रोको निवेदन देऊन मराठा बांधवांनी जागोजागी केली, पोलिसला कळवलं होतं, शांततेने चालू होती, कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात का आले? अध्यक्ष महोदय, रास्ता रोको हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे आंदोलन होतात, पण त्या ठिकाणी कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत, परंतु त्या ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात आले? अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकावर 353 सारखे गुन्हे दाखल झालेत. अध्यक्ष महोदय, हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे? जसं आजपर्यंत राजकीय नेत्यांना दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जातं, तसंच एक गरजवंत मराठ्याचा लढा कुठल्या तरी यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, जर एसआयटी करायची ना तर अध्यक्ष महोदय आपण बघतोय माझ्याकडे जवळपास अध्यक्ष महोदय 14-15 FIR आहेत. आपल्या राज्यात ज्या विविध भरती प्रक्रिया आहेत, पोलीस भरती असेल, वन विभागाची भरती असेल, तलाठी भरती प्रक्रिया असेल, याची एसआयटी चौकशी का सरकारला करावी वाटली नाही? लाखो बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे, मग सरकारी यंत्रणा काय करते? अध्यक्ष महोदय, त्यामुळे एसआयटी करायची तर तुम्ही त्या ज्या गैरव्यवहार झालेत परीक्षेत त्यातला मास्टरमाइंड शोधून त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ती एसआयटी नेमली पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं मला सांगायचंय. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं की आजपर्यंत इतिहासात सगळ्यात मोठी मदत शेतकऱ्यांना केली गेली. अध्यक्ष महोदय, मला सांगायचंय की दुष्काळ जाहीर होऊन 40 तालुके दुष्काळ जाहीर होऊन जवळपास ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाला, परंतु अद्यापपर्यंत ह्या दुष्काळाची एक छदामी मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही. हेच का तुमचं गतिमान सरकार? अध्यक्ष महोदय, पीक विमा, मी दरवेळी बोलतो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांसाठी आहे? त्याही बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातल्या 1 रुपयात पीक विमा योजनेचा सरकार खूप मोठ्या प्रमाणात गवगावा करतं. यावर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतून जवळपास 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला गेला. जवळपास 8,000 कोटी रुपयापेक्षा जास्त प्रीमियम शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारनं, राज्य सरकारनं, केंद्र सरकार म्हणून कंपन्याला जातो आणि सरकार टिमकी काय वाजवतोय? आम्ही 50 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपये अग्रिम मिळवून दिला. प्रीमियम आपण 8,000 कोटी दिलाय, परंतु आपण मिळवून किती दिलाय? 2,500 कोटी. अध्यक्ष महोदय, जवळपास म्हणजे शेतकऱ्यांना प्रीमियम जास्त, कंपन्याला प्रीमियम जास्त देतो आपण आणि त्यांच्या विमा कंपन्यांकडून पैसे देताना कंपन्या नेहमीच, या ठिकाणी दादा भुसे साहेब बसलेले आहेत, त्यांनी कृषी खातं सांभाळले, त्यांना अनुभव आहे, त्यांनी विचार केला होता की कंपनी विमा योजना बदलून आपल्याला दुसरी एखादी योजना आणता येते का, परंतु तसं न होता आपण कंपन्याची कशी भरती होईल त्या बाबतीत आपण बघतोय. अध्यक्ष महोदय, निर्यात बंदी सारखं धोरण असेल
आज दुधाचे भाव 38 रुपयावरनं 25-26 रुपयावर आलेत. 5 रुपये अनुदान जाहीर केलं, पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्याला अनुदान मिळालं हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला आज काही जाहिराती आल्यात आपल्यासमोर, मला त्या जाहिराती दाखवायच्यात, कुणी दिल्या माहीत नाही. म्हणून मराठा समाजासाठी काय केलं अध्यक्ष महोदय, ही सरकारी जाहिरात नाही, पण पेपरमध्ये आमच्या मराठवाड्यात छापून आल्या जाहिराती. मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना 10 लाख रुपये दिले, हे सुद्धा तुम्ही जाहिरात करून सांगता. ह्याच्यापेक्षा दुर्दैव अजून कसलं असावं. म्हणजे मडाच्या टाळूवर लोणी खायचं अध्यक्ष महोदय बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कोळी समाजाच्या बाबतीत सुद्धा, अनुसूचित जमातीच्या बाबतीत आमच्याकडे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे, जी रक्तसंबंधातल्या निकषावर जात वैधता प्रमाण तर बाकीच्या जे अनुसूचित जातीला, विमुक्त जातीला, भटक्या जातीला, इतर मागासवर्गीयाला जशा मिळतात त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीला सुद्धा मिळावी अशी मागणी कोळी बांधवांची अनेक वर्षापासून आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत एक उपसमिती नेमलेली आहे. त्या उपसमितीने सुद्धा कुटुंबातील किंवा रक्तसंबंधातील अनुसूचित जमातींना सुद्धा तो नियम लागू करावा, त्यासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, हे सध्या हमी भावापेक्षा कमी आलेले आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं, परंतु शेतकऱ्याचं उत्पादन खर्च दुप्पट ह्या मागच्या 10 वर्षा काळात झालेला आहे. त्यामुळं मी या प्रसंगी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना 6,000 दिले, राज्याचे 6,000, केंद्राचे 6,000, हे करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही उत्पन्नावर निर्बंध घालू नका. त्यांना मोकळ्यापणे शेती उत्पादन विकू द्या, तरच शेतकरी खरा सुखी होईल. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आपला देशातला सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या असलेला राज्य म्हणून आपलं ओळख चाललंय. ही आपल्या राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही थांबवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत